नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता चौथीची सुंदर कविता तिरंगा शिकणार आहोत। चला राष्ट्रध्वजाचा अभिमान आणि देशप्रेम जाणून घेऊया। विश्व शांतीचे अन समतेचे ब्रीद आपुले राखूया। विश्व शांतीचे अन समतेचे ब्रीद आपुले राखूया। चला चला रे आज तिरंगा या खांद्यावर मिरवूया। चला चला रे आज तिरंगा या खांद्यावर मिरवूया। जात धर्म ते विसरून जाऊ आपण सारे भाऊ भाऊ। जात धर्म ते विसरून जाऊ आपण सारे भाऊ भाऊ। भारत भूच्या छत्राखाली, भारत भूच्या छत्राखाली ऐक्य आपुले राखूया। चला चला रे आज तिरंगा या खांद्यावर मिरवूया। चला चला रे आज तिरंगा या खांद्यावर मिरवूया। भीतीनं आम्हा मुली कुणाची अभेद छाती हिमालयाची। भीतीनं आम्हा मुली कुणाची अभेद छाती हिमालयाची। भय कशाला आक्रमणाचे, भय कशाला आक्रमणाचे शूर शिपाई होऊया। चला चला रे आज तिरंगा या खांद्यावर मिरवूया। चला चला रे आज तिरंगा या खांद्यावर मिरवूया। पाऊल आता पुढचे टाकू भारत भूची कीर्ती राखू। पाऊल आता पुढचे टाकू भारत भूची कीर्ती राखू। हरित क्रांतीचा विज्ञानाचा, हरित क्रांतीचा विज्ञानाचा मंत्र संजीवन गाऊया। चला चला रे आज तिरंगा या खांद्यावर मिरवूया। चला चला रे आज तिरंगा या खांद्यावर मिरवूया। विश्व शांतीचे अन समतेचे ब्रीद आपुले राखूया। चला चला रे आज तिरंगा या खांद्यावर मिरवूया। चला चला रे आज तिरंगा या खांद्यावर मिरवूया। चला चला रे आज तिरंगा या खांद्यावर मिरवूया। नवीन अभ्यासक्रमानुसार आपण कविता 5वी तिरंगा यावरील अर्थ आणि प्रश्नोत्तर आपण बघणार आहोत। तर सुरू करूया हा व्हिडिओ। कवितेचा संपूर्ण अर्थ। विश्व शांतीचे अणसमतेचे ब्रीद आपुले राखूया। चला चला रे आज तिरंगा या खांद्यावर मिरवूया। अर्थ आहे, आपण नेहमी विश्वशांती आणि समानतेचा संदेश जपला पाहिजे। आपल्या देशाच्या तिरंग्याचा अभिमान बाळगून तो खांद्यांवर घेऊन देशप्रेम व्यक्त करूया असे कवी सांगतात। पुढचं कडवं बघूया आपण। जात धर्म ते विसरून जाऊ आपण सारे भाऊ भाऊ। भारत भूच्या छत्राखाली ऐक्य आपले राखूया। या ओळीचा अर्थ आहे मित्रांनो, आपण जात पात आणि धर्माचे भेद विसरून एकमेकांशी भाऊ भावाप्रमाणे प्रेमाने वागले पाहिजे। भारत मातेच्या छत्राखाली सर्व भारतीयांनी एकता आणि बंधुभाव टिकवून ठेवला पाहिजे। पुढचं कडवं बघूया।
भीतीनं आम्हा मुळी कुणाची, अभेद्य छाती हिमालयाची, भय कशाला आक्रमणाचे, शूर शिपाई होऊया, चला चला रे आज तिरंगा खांद्यावर घेऊया. या ओळीचा अर्थ आहे मित्रांनो, आपण कोणालाही घाबरू नये. आपल्या देशाचा हिमालय पर्वताप्रमाणे मजबूत आणि अभेद्य आहे. शत्रूच्या आक्रमणाची भीती न बाळगता आपण धैर्यवान आणि शूर नागरिक बनले पाहिजे. पुढचं कडवं बघूया आपण. पाऊल आता पुढेच टाकू, भारतभूची कीर्ती राखू, हरित क्रांतीचा विज्ञानाचा मंत्र संजीवन गाऊया, चला चला रे. याचा अर्थ आहे मित्रांनो, आपण सतत प्रगतीच्या दिशेने पुढे जात राहिले पाहिजे आणि भारताची कीर्ती वाढवली पाहिजे. शेतीमध्ये प्रगती करून हरित क्रांतीला चालना द्यावी लागेल. तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून देशाचा विकास करावा, असा संदेश कवी आपल्या या कवितेतून देतो आहे. या कवितेचा संपूर्ण सारांश असा आहे मित्रांनो, तिरंगा या कवितेत कवीने देशप्रेम, एकता, समानता, शौर्य, हरित क्रांती आणि वैज्ञानिक प्रगती यांचा संदेश दिला जातो. जात धर्माचे भेद विसरून सर्व भारतीयांनी एकत्र राहावे, देशाचे रक्षण करण्यासाठी धैर्यवान व्हावे आणि भारताच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे, असे कवी सांगतात. आपण या कवितेवरील स्वाध्याय बघूया. काही नवीन शब्द शिकूया आपण. विश्व म्हणजे जग, ब्रीद म्हणजे व्रत, छत्र म्हणजे आश्रय, अभेद्य म्हणजे न तुटणारे, भय म्हणजे भीती, आक्रमण म्हणजे हल्ला, हरित क्रांती म्हणजे शेती उत्पादनात वेगाने झालेली वाढ, संजीवन म्हणजे चिरंतन किंवा शाश्वत. आम्हाला हे समजले. आकृतीतील रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. जसं की आपले ब्रीद आहे विश्वशांतीचे आणि समतेचे. प्रश्न दुसरा, रिकाम्या जागी कवितेतील योग्य शब्द लिहा. विश्वशांतीचे या ठिकाणी रिकामी जागा होती मित्रांनो, या ठिकाणी आहे समतेचे. ब्रीद आपले राखूया, चला चला रे आज तिरंगा या खांद्यावर मिरवूया. प्रश्नामधली ही दुसरी ओळ आहे बघा. हरित क्रांतीचा ही रिकामी जागा आहे. विज्ञानाचा मंत्र संजीवन गाऊया, चला चला रे आज तिरंगा या खांद्यावर मिरवूया. प्रश्न तिसरा आहे, उत्तरे लिहा. हिमालयाची छाती अभेद्य आहे असे कवीने का म्हटले आहे? उत्तर आहे मित्रांनो, हिमालय पर्वत अतिशय उंच, मजबूत आणि कठीण आहे. तो भारताचे नैसर्गिक संरक्षण करतो. म्हणून कवीने हिमालयाची छाती अभेद्य आहे असे म्हटलेले आहे. पुढचा प्रश्न बघूया. आपण सारे भाऊ भाऊ या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. उत्तर आहे, भारतात वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक राहतात, तरी आपण सर्व भारतीय म्हणून एकमेकांशी प्रेमाने आणि बंधुभावाने वागले पाहिजे. जात धर्माचे भेद विसरून एकतेने राहावे असा या ओळीचा अर्थ आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. विचार करा व सांगा. या ठिकाणी तिरंगा बोलू लागला तर काय होईल? तुम्हाला विचार करायचा विद्यार्थी मित्रांनो. याची उत्तरं तुम्हाला वर्गात द्यायची आहे. सैनिकाच्या मुलाखतीसाठी प्रश्न तयार करा. ही तुम्हाला प्रश्न तयार करायचे आहेत आणि वर्गामध्ये तुम्हाला सांगायचे आहेत बघा. लिहिते होऊया. प्रश्न पहिला यामधला, खालील मुद्द्यांच्या आधारे कवितेविषयी माहिती लिहा. कवीचे नाव काय आहे? तर डॉक्टर प्रकाश गोसावी. कवितेचा विषय देशप्रेम, राष्ट्रीय एकता, समता, शौर्य आणि भारताची प्रगती हा या कवितेचा विषय आहे. कवितेमधील आवडलेली ओळ व तिचा अर्थ तुमच्या माहितीनुसार तुम्ही लिहायची आहे बघा. जात धर्म ते विसरून जाऊ, आपण सारे भाऊ भाऊ. ही ओळ आवडलेली आहे. तर याचा अर्थ काय आहे बघा. आपण जात धर्माचे भेद विसरून सर्व भारतीयांनी एकमेकांशी प्रेमाने, बंधुभावाने आणि एकतेने राहावे असा या ओळीचा अर्थ आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. कवितेतील खालील शब्दांचा उपयोग करून वाक्य तयार करा आणि लिहा. बघा, ऐक्य म्हणजे एकता. वाक्य काय होईल बघा. आम्ही सर्व भारतीय ऐक्याने नांदतो. पुढचा शब्द आहे कीर्ती म्हणजे प्रसिद्धी किंवा यश. वाक्य आहे भारताने आपल्या प्रगतीने जगभर कीर्ती मिळवली. पुढचा शब्द आहे छत्र म्हणजे संरक्षण किंवा आश्रय. यामधलं वाक्य कसं तयार होईल बघा. भारत मातेच्या छत्राखाली आपण सर्व एकत्र राहतो. अभेद्य म्हणजे ज्याचा भेद करता येत नाही किंवा अभंग किंवा मजबूत. वाक्य कसं तयार होईल. हिमालयाची भक्कम भिंत अभेद्य आहे म्हणजे न तुटणारी आहे, न मोडणारी आहे.
पुढचा प्रश्न आहे खेळूया शब्दांशी. खालील चौकटीत कवितेत आलेले शब्द शोधा व वहीत लिहा. बघा या ठिकाणी ही चौकट दिलेली आहे, काही शब्द या ठिकाणी दिलेले आहेत. तर या चौकटीमधून काही शब्द आपण बघूया. भाऊ, नंतर विश्व, शूर, छाती, हरित क्रांती, ऐक्य, हिमालय, संजीवन, कीर्ती आणि भारतभूची. बघा अजूनही काही शब्द या ठिकाणी तयार होतील, तर तुम्ही ते शब्द तयार करून घ्यायची आहेत आणि आपल्या वहीमध्ये ती लिहायची आहेत. बघा पुढचा प्रश्न बघूया. विरुद्धार्थी शब्द लिहा. शूर म्हणजे भित्रा, म्हणजे याचं उलट. कीर्ती याचं उलट अपकीर्ती. गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. बघा या ठिकाणी राखणे, मिरवणे, तिरंगा होणे, यामधला गटात न बसणारा शब्द कोणता आहे? राखणे, मिरवणे, तिरंगा किंवा होणे. तर यामधला शब्द आहे न गटात बसणारा तिरंगा. पुढचा आहे शिपाई, हिमालय, शूर आणि भारत. या चारही शब्दामधला गटात न बसणारा शब्द कोणता आहे? शूर. पुढचा आहे पांढरा गोल, हिरवा, केशरी. यामधला कोणता शब्द गटात बसत नाहीये? तर गोल, कारण हे रंग आहेत आणि हे आकार आहे. ते, मी, भाऊ, आम्ही, हे जे चार शब्द आहेत यामधला गटात न बसणारा शब्द कोणता आहे? तर भाऊ, कारण हे सर्वनाम आहेत आणि हे नाम आहे. पुढचा शब्द बघूया. काना हे स्वर चिन्ह शब्दाला जोडल्याने होणाऱ्या अर्थातील फरक समजून घ्या आणि खालील शब्दांचा अर्थ सांगा आणि लिहा. उदाहरणार्थ गर म्हणजे फळांच्या आतील मऊ भाग, आणि या गला जर आपण काना दिला तर काय होईल? गार. गार म्हणजे काय होईल? थंड. पुढचा शब्द बघा. कप म्हणजे कपडा आणि भांडे. आता कला जर आपण काना दिला तर काय होईल? काप. आता काप म्हणजे काय? कापणे. पुढचा शब्द बघूया. वस्तू. वस्तू म्हणजे एखादी वस्तू किंवा सामान किंवा वास्तू. तर यामध्ये घर किंवा इमारत आहे. म्हणजे या ठिकाणी वला काय दिला आपण? काना दिला तर वास्तू झाली. आता वास्तू म्हणजे घर किंवा इमारत. पर म्हणजे दुसरा, परका. आता या पला जर काना दिला तर काय होईल? पार. पार म्हणजे पलीकडची बाजू. आणि पुढचा आहे घर, राहण्याची जागा, त्याला म्हणतात घर. आणि घला जर काना दिला तर काय होईल? घार, म्हणजे एक शिकारी पक्षी किंवा गरुडासारखा. पुढचा प्रश्न बघूया. चर्चा करूया. भारतातील पर्वतांची माहिती मिळवण्यासाठी शिक्षकांसोबत संवाद साधायचा आहे तुम्हाला. भारत माझा देश या विषयावर मित्रमैत्रिणीसोबत गप्पा मारा. स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळांमध्ये होणाऱ्या विविध उपक्रमांविषयी वर्गात चर्चा करा. तुम्हाला ह्या तीनही प्रश्नाची उत्तरं चर्चा करून सोडवायची आहेत. पुढचा प्रश्न आहे लिहिते होऊया. प्रश्न पहिला यामधला. तुमच्या शाळेत स्वातंत्र्य दिन कसा साजरा झाला ते तुमच्या शब्दात लिहा. मी या ठिकाणी माझ्या शब्दात लिहिलेलं आहे, तुम्ही तुमच्या शब्दामध्ये लिहायचं आहे. बघा आमच्या शाळेत 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. सर्वांनी राष्ट्रगीत गायले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते आणि भाषणे सादर केली. शिक्षकांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगितले. विद्यार्थ्यांना मिठाई वाटण्यात आली आणि संपूर्ण कार्यक्रम आनंदात आणि उत्साहात पार पडला. हे तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये शब्दामध्ये तुम्हाला लिहायचं आहे. बघा पुढचा प्रश्न आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त सैनिकांसाठी शुभेच्छा संदेश तयार करा आणि लिहा. तर स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण सैनिकांसाठी कसा शुभेच्छा संदेश लिहू शकतो बघूया. प्रिय वीर सैनिकांनो, स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. देशाच्या रक्षणासाठी तुम्ही करत असलेल्या शौर्यपूर्ण कार्याला मनापासून सलाम. तुमच्या धैर्यामुळे आपण सुरक्षित आणि स्वतंत्र जीवन जगत आहोत. तुमचे शौर्य आणि देशप्रेम आम्हाला सदैव प्रेरणा देत राहो. जय हिंद, जय भारत. पुढचा प्रश्न पाहूया. कबड्डी या राज्य खेळांविषयी 6 ते 8 ओळीत माहिती लिहा. तुम्ही कबड्डी खेळता आहेत तर बघा ही माहिती. कबड्डी हा आपला राज्य खेळ आहे. कबड्डी हा महाराष्ट्राचा राज्य खेळ आहे. हा खेळ मैदानी आणि सांघिक स्वरूपाचा आहे. या खेळात 2 संघ एकमेकाविरुद्ध खेळतात. कबड्डी खेळण्यासाठी ताकद, चपळता आणि उत्तम शारीरिक क्षमता आवश्यक असते. या खेळामुळे शरीराचा व्यायाम होतो आणि आत्मविश्वास वाढतो. कबड्डीमध्ये संघभावना आणि सहकार्याला विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्रात कबड्डी हा खेळ मोठ्या उत्साहाने खेळला जातो. कबड्डी हा मनोरंजक तसेच आरोग्यासाठी उपयुक्त खेळ आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमच्या शब्दामध्ये या खेळाविषयी तुम्ही माहिती लिहू शकता. पुढचा प्रश्न बघूया. कृतीतून शिकूया.
काही उपक्रम आहेत या ठिकाणी. भारताची राष्ट्रीय प्रतीके या विषयावर सचित्र भित्तीपत्रे तयार करा किंवा स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषण तयार करून वर्गात सादर करा. हे उपक्रम आहे तुमच्यासाठी. नंतर शोध घेऊया, आंतरजालच्या साहाय्याने हरित क्रांती याविषयीची माहिती मिळवा. म्हणजे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून आपली राज्य प्रतीके काय आहेत बघा. या ठिकाणी खालील राज्य प्रतीकांविषयी अधिकाधिक माहिती मिळवा. या ठिकाणी हरियाल, ताम्हण, शेकरू, आंबा, कबड्डी आणि ब्ल्यू मॉर्मॉन हे जे प्रतीक आहेत, या प्रतीकाविषयी तुम्हाला माहिती मिळवायची आहे आणि ते सुद्धा लिहून काढायची आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या कवितेवरील संपूर्ण प्रश्न उत्तर स्वाध्याय तुम्ही सोडवायचा आहे, लिहून घ्यायचा आहे, वाचन करायचं आहे. तुम्हाला हे नक्कीच समजलेलं असेल. तर धन्यवाद.